हॅलो गाईज, स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आणि माझा मित्र सिद्धू आज खेकडे पकडायला जाणार आहे नदीवरती. बाजूलाच आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही खेकडे पकडायचे गांडूळ आम्ही शोधायला चाललो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब ही नक्की करा. तर आता आम्ही गांडूळ शोधतोय. मुंग्या मला वाटतं नसेल वाटतं. अरे एवढं कुठलं काढू काय काढू होते परवा कोणते रूपच लाल मध्ये आणि एका कोपऱ्यात घे. हा बघ, भांडूला जाणार मग काय देखो ती पिशवी माझ्याकडं चकण्याला तो तास मध्ये तोडलास त्याला. किती वाटते रे एवढा घरीला पाहिजे ना तिथं नसं तुम्ही गेलो असतो चौकसून कुठलं उपसला असतो आणि गेलो असतो घरी नाही. म्हणून मी गेलो होतो. आम्हाला इथे एक मोठा भेटलाय बघा, केवढा आहे. आतमध्ये गेला तुटणार तो. हा इकडे येणार मोठा साप भेटलाय. धुन तुटला. हा वरलाकडे पाहिला का पुढे जा तू. आपण तोडणारच तू. मुंडे आम्हाला एवढे गांडूल भेटले आहेत. नको, छोटा आहे. मोडले काय ते हे बघा, गावामध्ये हे फ्री भेटतात पावसाच्या सीझनला. पावसाचा सीझन संपला की हे मरतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आम्ही चाललो आहे आमच्या घऱ्या घेऊन. तुम्ही बघू शकता आम्ही आता घरी तयार केले आहेत. एक सिद्धेशकडे काय, माझ्याकडे 2 आहेत. याच्यामध्ये गांडूळ आणि कोंबडीची आतडी ती घेऊन आलो आहे. सिद्धेश कुठे जायचं? आता आम्ही चाललो देवलाकडे. हे आमचं गाव आहे. शेती आहे बाजूला. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या फायनल लोकेशन पोहोचलो आहे. तर आता आम्ही इकडे गरीचं काम, गरीला गांडूळ लावायचं काम आम्ही सुरू करतो. आणि हे बघा आमचं लोकेशन समोर. इथं आम्ही आमच्या घरा सोडणार आहेत. इथे पुढे पण आहे. मला तिथे एक धरण होतं पण ते बांधलं नाही यंदा, या वर्षी. आपण काकाचं धरण असतं बघा. आपल्याला इथून खाली घरी जावं आहे. ते पाण्याला लोट बघू शकता किती आहे. पूर्ण दगड आहे. तिथं आपल्याला घरी लावायचे एक, तिथे एक घरी टाकणार 2 आणि इथे एक. आपण खेकडे पकडायला आलो आहे. पाणी पण खूप आहे. तर आता आपण पूर्ण टाक. तर आता आपण गांडूळ आपण घरीला लावत आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण तारमध्ये गांडूळ असा ओढून घ्यायचा बघा. पूर्ण आपण त्याच्यामध्ये 2-3 गांडूळ बसतील तसे आपण त्याच्यामध्ये लावून घ्यायचे. चालेल ना. आणि त्याला खालपर्यंत आपण न्यायचं. बघा आता आपण सगळे गांडूळ त्याच्यामध्ये ओढून घेऊ तारेमध्ये. तर आम्ही किरव्यांसाठी बघा एवढे असे गांडूळ तारेमध्ये ओढून घेतले आहेत. आता आपण यांची बांगडी बनवायची आहे गोल गोल. त्याला आपण रिंग बनवायचं, रिंग टाईप. बघा किती घालू, 1 2 3 4
5 6 गांडूळ आम्ही त्याला एका गरीला लावले आहेत. अजून आमच्या 2 गऱ्या बाकी आहेत बघा. छत्री पण आम्ही आणले. पण आज किरव्याला आलो पण आज ऊन आहे, पाऊस नाही, ऊन आहे. हे बघा असे आपण तारेमध्ये गांडूळ ओढून घ्यायचे. आणि तुम्ही एकदा लावलंत ना, तुम्ही 4-5 तास कसेही वापरू शकता. हां, आता याची आपण बांगडी रिंग टाईप करून घेऊ. छोटी करू का मोठी? हे इकडून इकडून घेऊ ना. तर हे बघा असं आपण त्याला गोल गोल राऊंड करून घ्यायचा आणि शेवटला त्याच्यानंतर त्याच्या आतनं काढून बाहेरून घ्यायचं आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तर आता आमची गोल रिंग तयार झाली बघा. हे असं करून घ्यायचं. याला आपल्या किरव्या 100% भेटणार आणि हे 4-5 तास पुरतं. हे खाणं संपत नाही लवकर. मी कोंबडीची आचडी पण घेऊन आलो आहे बघा. कोंबडीच्या आचडीला किरवी 100% येते. हे बघा आमची कोंबडीची आचडी आहे आणि ही आमची गरी आहे. आणि इथं आम्ही एक गरी सोडली आहे इथे बघा. त्या गरी सोडली आहे की कोपऱ्यावरती पण एक गरी सोडणार आहे मी तिथे एक. आणि हे लाकडू दिसतं तिथे गरी सोडणार आहे. हे बघा आचडी अशी पूर्ण इथपर्यंत पूर्ण भरून घ्यायची. हे बघा. आणि आपण मागाशी सेम गोल राऊंड केलं होतं, तर आपण गोल पूर्ण राऊंड करून घ्यायचा त्याला. तर आता आम्ही इथे एक गरी आमची लावले आहे आणि इथे एक पण आता आम्ही गरी लावले. आता एक गरी आम्ही खाली टाकणार आहे. आम्ही एक गरी टाकले आहे. तिथे एक गरी आणि तिथे एक गरी आहे आमची. मोठी आहे पण आम्हाला पहिलीच पूर्वी भेटलं आहे. कशी कुठं आपली तुला आपण आता पिशवीमध्ये टाकू. तर आता आम्ही आमच्या दुसऱ्या लोकेशनवर जात आहेत. सिद्धू आता दुसऱ्या लोकेशनवर घेऊन जातो आहे कारण तिथं पाण्याचा लोट खूप होता, त्याच्यामुळे आपली घरी तिथे काय थांबत नव्हती. आपल्याला एक किरवी भेटले इथे. तर आता आम्ही आमच्या दुसऱ्या लोकेशनवर जात आहेत. केळीचं चवळीचं पान बघ किती मोठं आहे. आता आपण इथे आपली गरी सोडले. इथे दगडी पण खूप आहेत, पाणी पण संत आहे म्हणून आपण इथे गरी सोडले. नदीला पाणी वगैरे तिथे. आता आमची पिशवी वगैरे ठेवली मी आणि सिद्धू तिकडे गेला आहे, तिकडे गरी लावतोय.
मी घरी ते लावले एक. बघू आता आमच्या नशिबामध्ये काय भेटतं. आम्हाला अजून एक दुसरी छोटी किवी भेटते. छोटी आहे पण आपल्यासाठी पण झाली. तुम्ही बघू शकता सिद्धूला पाण्यात घेऊन उतरायला जमत नाही आहे. इथं पाणी खूप मोठं आहे. म्हणजे पाय पण चरतोय. बघू काय करतो. पाण्याचं माप काढतोय. गेला गेला गेला. मित्रांनो आता आम्ही आमच्या एका नवीन लोकेशनवर आलो आहे. सिद्धूने मी तरी शांत बसला आहे. मागाशी तो याला पाण्यामध्ये उतरायला जमत नव्हतं पण काय करून शेवटी तो बाहेर आला आणि आता आमच्या एका नवीन लोकेशनवर आलो. तिथं आम्ही लहानपणी 7वी 5वी 6वीला असताना आम्ही ह्या ठिकाणी किरव्या पकडायला यायचे. ह्या आमची जागा खूप जुनी आहे. इथं किरवी भेटते 100%. असं नाही किरवी भेटत नाही. हे पाणी इथं आमचे सिद्धेश मंगाचे खेळाडू पाण्याचे. ही आम्ही इथे ना जेव्हा आम्ही मराठी शाळेमध्ये शिकत होतो तेव्हा शनिवार रविवार सुट्टी पडली की आम्ही ह्या ठिकाणी किरव्या पकडायला यायचे. ती दगड पण ते मोठी होती. ती दगड तुटून पडली. बाकी सगळं तसं आहे. आणि तो तिथे फक्त एक नवीन ब्रिज बनला आहे. या आमची जुनी आठवण एक किरवे पकडायची आहे. परत आम्ही 10 वर्षांनी आम्ही परत तिथे किरवे पकडायला आलो पुन्हा एकदा. बघू आता आम्हाला काय भेटतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघित राहा. डिप्रेशन आम्हाला एवढा की ह्याच्यामध्ये 5-6 किरव्या आहेत. कारण कसं माझ्या मित्रांनो घरी काढता वेळी आणि किरवी पकडता येणार नाही. कारण का तो मित्र तिकडे असणार किरवी काढत आहे तिकडे. तर मला ह्या तिकडला किरवी आली तर मीच किरवी काढणार. तर मी 2-3 घरामध्ये तुम्हाला दाखवलं आहे किरवी आम्हाला भेटली आहे. तर ह्याच्यामध्ये 5-6 किरव्या आहेत. मुंबईला घेऊन जायचे. अजून बघू आम्हाला किती किरव्या मिळतात. पाणी बघा पूर्ण शांत आहे. मित्रांनो आता आम्ही घरी चाललो आहे. आता आम्हाला एवढ्या किरव्या भेटल्या आहेत. 5-6 किरव्या आहेत. आजचा ब्लॉग इथेच संपला. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. आणि माझ्या पाठीमागे सिद्धू घरी घेऊन आहे. तो निघाला घरी. आता मी पण घरी चाललो. आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटू. बाय बाय.